मित्रांनो, मालिकेमध्ये दोन जबरदस्त ट्विस्ट आलेले आहेत. कारण जीवाने काव्याला लिहिलेल्या प्रेमपत्रामुळे खूप मोठा गोंधळ उडाला आहे. नंदिनीचा गैरसमज होताच गुरुजींच्या केलेल्या भाकिताने जीवाबद्दल नंदिनीने भयानक निर्णय घेतलाय. ॲडव्होकेटचा कॉल येताक्षणी घटस्फोटाला नकार देत काव्याने पार्थसोबतचं नातं स्वीकारून पुढे जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता या दोन्ही जोड्यांच्या नात्यांमध्ये एक वेगळंच वळण आले आहे. या दोन्ही घटना नक्की घडतात कशा ते या भागात पाहणार आहोत. त्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा. नंदिनी जेव्हा झोपलेली असते तेव्हा जीवा तिच्या अंगावरती पांघरून घालतो आणि नेमकं नंदिनीची ओढणी जीवाच्या घड्याळात अडकते. एकटक तो तिच्याकडे पाहत असतो. नंदिनी किती निरागस दिसते. त्यानंतरचा तो क्षण त्याला आठवतो की ज्यावेळी नंदिनी त्याला म्हणाली होती, मला ना असा फिल्मी क्षण हवा होता की माझ्या नवऱ्यासोबतचा हात अडकलेला. बघा, आज माझी फिल्मी फॅन्टसी कंप्लीट झाली की नाही. जीवाला तो क्षण आठवतो, परंतु त्याच्या मनात अजूनही काव्य असल्यामुळे नंदिनीशी अजूनही तो जुळवून घेऊच शकत नाही. त्यानंतर हळुवारपणे घड्याळात अडकलेली ती ओढणी तो बाजूला सारतो. थोडा वेळ परत नंदिनीकडे पाहत राहतो. त्याची पावलं अडखळलेली असतात. असंच नंदिनीला बघत राहावं असं वाटतं. जेव्हा तो भानावर येतो तेव्हा मात्र तेथून निघून जातो. जात असताना सुद्धा फिरून फिरून तो नंदिनीकडेच पाहत असतो. नंदिनी मात्र गाढ झोपी गेलेली असते. इकडे पार्थ घरी जायला निघतो तेव्हा काव्या त्याला विचारते की झालं नाही, म्हणजे सगळ्यांना टोप्या लावून झालंय का. तेव्हा पार्थ हसतो. काव्या विचारते की बाय द वे, तुम्ही मला सांगा, मला रेड वेल्वेट केक आवडतो, तुम्हाला कोणी सांगितलं. पार्थ विचारतो, काय सांगता, तुम्हाला रेड वेल्वेट केक आवडतो. अहो मला काय माहिती, मी केकच्या दुकानामध्ये गेलो, अक्कड बक्कड बॉम्बे बो म्हणलो आणि मग ज्याच्यावरती शेवटी बोट टेकलं तोच उचलला. मात्र छान झालं की नाही, बघा तुमच्या आवडीचा केक आणला मी. तेव्हा काव्या परत त्याच्यावरती वैतागते. काय चाललंय पार्थ, तुम्ही उगाचच मला टेन्शन देऊ नका, एकतर माझे रीडिंग ग्लासेस नाही आहेत इथे. तेव्हा पार्थ पटकिनी आपल्या खिशातून काव्याचा चष्मा बाहेर काढतो. काव्या परत अचंबित होते. एकटक पार्थकडे पाहतच राहते. पार्थ काव्याला चष्मा देतो आणि तिला म्हणतो की चष्मा पण काही कमाल चीज आहे ना. नाही म्हणजे चष्म्यातून जे बघायला हवं ते कधी माणसाला दिसतच नाही, नाही का. आता हा चष्मा घ्या आणि बघा जे बघायला हवंय ते. खरं तर पार्थने कोड्यात काव्याला हे सांगितलेलं असतं की काव्यावरती त्याचं किती प्रेम आहे ते त्या चष्म्यातून बघायला सांगितलेलं असतं. निरोप घेण्यापूर्वी परत पार्थ पानसट विनोद करतो की फक्त अभ्यासच करा, नाहीतर बसाल केक खात. आणि काव्य जेव्हा त्याच्याकडे डोळे वटारून बघते तो एखाद्या लहान मुलासारखा तेथून सटकतो, पळून जातो. काव्याला त्याच्यावरती हसू येतं. परंतु काव्याला सुद्धा आता जाणीव व्हायला हवे की पार्थ तिच्यावरती किती प्रेम करतो, किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो. एवढं रात्री भेटण्यासाठी वेषांतर करून आला तो इथे. पार्थ निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने काव्या अभ्यास करत असते, परंतु तिचा अभ्यासात मनच लागत नाही. कारण अनिशाचं बोलणं तिला आठवतं की पास्टचा परिणाम आपल्या प्रेझेंटवरती कधी होऊ द्यायचा नसतो. काव्या, टेस्ट बदलण्याचा प्रयत्न कर. राहून राहून काव्याला आता ती पेस्ट्री चाखून बघावीशी वाटते. ती इकडे तिकडे पाहते की कोणी आपल्यावरती नजर तर ठेवून नाही आहे ना याचा अंदाज घेते. त्यानंतर न राहुल्याने शेवटी पार्थने आणलेली ती पेस्ट्री ती उघडून बघते आणि जेव्हा ती पेस्ट्री उघडते तेव्हा ती पेस्ट्री तिला खावीशी वाटते. काव्याचं मन तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करतं, परंतु शेवटी काव्या त्या पेस्ट्रीचा एक घास चाखून बघते आणि तिचं मन अगदी तृप्त होतं. मनोमन विचार करते की ही अशीच टेस्ट बदलण्याचा प्रयत्न करते मी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्थने काव्याचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. काव्याला ते कळूसुद्धा दिलेलं नसतं आणि तेच बोलणं तो फोन आपल्या कानाला लावून ऐकत असतो आणि घरातल्या घरात एकटाच हसत असतो. इतक्यात मानिनी येते. मानिनी आवाज ऐकते आणि पार्थला चिडवते, वा डेझर्ट वगैरे. नाही म्हणजे काव्या आली आहे की काय, तिचा आवाज येतोय. तेव्हा पार्थ लाजत सांगतो की नाही, त्या आल्या नाही आहेत, मीच काल रात्री त्यांना भेटायला गेलो होतो.
मानिनी विचारते की काय? मग काय नेलं होतं तिच्यासाठी? पार्थ लाजतो. तो सांगायला तयारच नाही. मानिनी एक धपाटा घालते त्याच्या पाठीत आणि विचारते की सांग ना. तेव्हा पार्थ परत लाज सांगतो. मी ना त्यांच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री नेली होती. मानिनी विचारते की वा रे वा, बायकोसाठी रेड वेल्वेट पेस्ट्री? आईसाठी कधी आणावंसं वाटलं का काही? परत पार्थ गालातल्या गालात लाजतो. मानिनी विचारते की काय मग? नाही म्हणजे काव्याने घरात घेतलं का बाहेरच्या बाहेर दिलं हकलून? तेव्हा पार्थ सांगतो की नाही नाही, सुरुवातीला ना त्यांना कळलंच नाही की मी आहे म्हणून. मी ना डिलिव्हरी बॉय बनून गेलो होतो. मानिनी विचारते की काय? डिलिव्हरी बॉय? पार्थ, वेडा आहेस का रे तू? डिलिव्हरी बॉय बनून कोण जातं? तेव्हा पार्थ परत मानिनीला चिडवतो. वा रे वा, मला म्हटलं की असं बाबा तुझ्यासाठी दूधवाला भाजीवाला बनवून यायचे. ते म्हटलं की लगेच रोमॅन्टिक. आणि मी डिलिव्हरी बॉय बनून काय गेलो तर नसते उद्योग. वा रे वा. तेव्हा मानिनी पार्थला समजावते की पार्थ, तू बाबांच्या नादी लागू नकोच हा. असले उद्योग त्यांनाच सुचतात. आणि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती अरे. म्हणजे आमचं लग्न खूप लवकर झालं होतं. मी लास्ट इयरला होते. आणि तुझ्या बाबांना साधी नोकरीसुद्धा लागलेली नव्हती. ते काय त्यावेळी रिकामटेकडेच होते. परंतु बाबांनी, म्हणजे माझ्या बाबांनी बरं का, मुलीचं शिक्षण चालू ठेवायचं या एका अटीवरती तुझ्या बाबांसोबत लग्न लावून दिलं होतं. देशमुखांच्या घरी या अटीवरतीच तर आले होते. तुझं तसं नाही आहे ना बाळा. तुला सतत मीटिंग्स असतात आणि त्यात तुला हे असले नसते उद्योग सुचतायत. बाबांना काय जातंय आपले तरुणाईचे किस्से तुम्हा मुलांना ऐकून इम्प्रेशन झाडायला. उगाच त्यांच्या नादी लागू नकोस हा पार्थ. तेव्हा पार्थ चिडवतो की वा रे वा, म्हणजे त्यावेळेस तुझ्यावरती बाबा इम्प्रेशन झाडत होते आणि इम्प्रेस झालीस ना तू? सांग ना सांग ना. तर त्याच्या आईला चिडवतो. इतक्यातच नंदिनी येते आणि मानिनीची माफी मागते. सॉरी सॉरी आई, मला ना खरंच खूप उशीर झाला उठायला. मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. तेव्हा मानिनी तिला दटावते. नंदिनी बस म्हटलं नाही ते, गुपचूप बस खाली, मी घेऊन येते. तेव्हा जीवाई येतो. नंदिनी चेअरवरती बसताना थोडंसं विव्हळते. आई ग. तेव्हा सगळेच जण तिच्याकडे बघतात. मानिनी विचारते की काय ग, काय झालं? तेव्हा नंदिनी सांगते की काय नाही आई, थोडीशी पाठ दुखते. मानिनी तिला म्हणते की ठीक आहे, थोड्या वेळानंतर ना मी तुझ्या पाठीला तेल लावून मालिश करेल, म्हणजे बरं वाटेल तुला. मानिनी किचनमध्ये चहा आणण्यासाठी जाते आणि जीवा नंदिनीसाठी पेन रिलीफ स्प्रे आणण्यासाठी जातो. पार्थला संशय येतो. पार्थ मुद्दाम डिवचून विचारतो की माझी पण पाठ दुखायची पूर्वी. सोफ्यावरती झोपायचो तेव्हा. नंदिनीच्या चेहऱ्याचा रंग चोडतो आणि पार्थचा संशय खरा ठरतो. तेव्हा नंदिनी त्याच्याशी खोटं बोलते की नाही. पार्थ म्हणतो की हां, म्हणजे तुम्ही कशाला झोपाल ना सोफ्यावरती. नंदिनी त्याचा होला हो करते. हां, मी का झोपेन सोफ्यावरती. इतक्यात जीवा स्प्रे घेऊन येतो आणि मानिनीसुद्धा त्याच्यासाठी चहा आणते. इतक्यातच पार्थला काव्याचा कॉल येतो. तेव्हा पार्थ अचंबित होऊन विचार करतो की काव्या का फोन करतात. आता जीवा धक्क्याने त्याच्याकडे पाहतो. पार्थने फोन रिसीव करतात. काव्या त्याला मुद्दाम विचारते की काय हो डिलिव्हरी बॉय, माझी अजून एका गोष्टीची डिलिव्हरी कराल का इकडे? तेव्हा पार्थ म्हणतो की वा, नेकी और पूछपूछ, सांगा ना सांगा, काय पाठवायचं आहे? तेव्हा काव्या सांगते की माझं ना एक खाकी कवर घातलेलं पुस्तक आहे, ते पाठवायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की बस एवढंच? अहो देतो ना आणून. पार्थला तर कारणच हवं असतं काव्याला भेटण्यासाठी आणि ते त्याला मिळालेलंच असतं. परंतु दुसऱ्या क्षणाला काव्या त्याच्या आनंदावर विरजण टाकते. ती सांगते की देशमुख, तुम्हाला इकडे डिलिव्हरी करायला यायची गरज नाही आहे. अनिशा तिथे गेटजवळ येईल, तिच्या हाती तुम्ही पुस्तक द्या. तेव्हा पार्थ म्हणतो की बस एवढंच? नाही म्हणजे कसं आहे ना, याला डिलिव्हरी म्हणत नाही तो, याला पिकअप करणं म्हणतात. काव्याचा तो हळुवारपणे कुजबुजतो की कशाला कशाला अनिशा, कशाला, मी येतो ना तुमच्याकडे. तेव्हा काव्या विचारते की देशमुख, कशाला यायचं आहे? तुम्हाला जर तुमचा पाहुणचार हवा असेल ना तर वेगळं, तुमचा स्वतःचा पाहुणचार घ्यायला मोहित्यांच्या घरी नक्की या. हवं तर खास खातिरदारी करू, तुमच्यासाठी जेवणाचा बेतही करू. परंतु आत्ता ना अनिशा घेईल पुस्तक. तुम्हाला इथे यायची काही गरज नाही आहे. आणि मी फोन ठेवते आता, मला अभ्यास करायचा आहे. बाय.
असं म्हणून काव्या फोन ठेवून देते. परंतु काव्याशी बोलून पार्थची सकाळ सुंदर झालेली असते. मानिनी विचारते की काय रे पार्थ, नाही म्हणजे काव्या इथून तर तरा निघून गेली आणि आता तिथे एक एक वस्तू मागवून घेते का? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, तसं नाही आहे, अनिशा येत आहेत, त्यांच्याजवळ फक्त पुस्तक द्यायचं आहे. तेव्हा मानिनी त्याला सांगते की अरे पण तूच जावं असं काही नियम नाही आहे ना, कल्पनाजवळ मी पाठवू शकते. परंतु पार्थला अनिशाजवळ काव्यासाठी निरोप द्यायचा असतो. इतक्यातच जीवाला एक बहाणा सुचतो. काव्याला पत्र पाठवायचं असतं आणि अनिशाकडूनच ते पत्र पोहोचलं जाईल याचीही त्याला खात्री असते. म्हणून पटकन तो उठून रूममध्ये निघून जातो. नंदिनीला जरा खटकतंच त्याचं वागणं. मानिनी आता वैतागून विचारते की काय हे जीवा, अरे चहा सुद्धा घेतला नाही साधा. नंदिनीच्या चेहऱ्यावरचं रागाचं एक्सप्रेशन पार्थने पाहिलेलं असतं आणि काहीतरी बिनसले हे त्याच्या लक्षातही आलेलं असतं. इकडे जीवाने काव्यासाठी पत्र लिहिलेलं असतं आणि ते अनिशामार्फत काव्यापर्यंत त्याला पोहोचवायचं असतं. होतं असं की जीवाला तो प्रसंग आठवतो की काव्याने त्याच्याशी असलेलं नातं कायमचं संपवलंय. जीवाची काव्या मेली असल्याचं सांगितले. तेव्हा जीवा त्या पत्रामध्ये लिहितो की तू माझ्यापेक्षा कोणीतरी बेटर डिझर्व करते, त्यामुळे आपण एकत्र नकोच यायला. खूप प्रयत्न केले मी, परंतु आपलं नातं मान्य करण्याचं जमतच नाही आहे मला. आपलं वेगळं होण्यातच भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा यातच भलं आहे. मला विसरून जा, विसरण्याचा प्रयत्न कर, तुझाच जीवा, असं त्याने पत्राचा शेवट केलेला असतो. जेव्हा तो उठतो तेव्हा मनोमन विचार कर, माझ्या आणि काव्याच्या नात्याचा हा शेवटचा टप्पा. एकमेकांवरती चिडून रागवून वाद करून आता एकमेकांना विसरण्याचा प्रयत्न नक्की करूया. माझ्या आणि काव्याचा प्रेमाची सुरुवातही प्रेमपत्रानेच झाली होती आणि शेवटही असाच होतोय. काळजावरती दगड ठेवून जीवाने मोठा निर्णय घेतलेला असतो. आता हे पत्र पाहिल्यानंतर काव्या शुअर होईल की मी माझ्या बाजूने सगळंच संपवलंय. बहुतेक मलाच विसरता येत नसावं म्हणूनच तर काव्या निघून गेली नसेल ना, असा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो. त्यानंतर उठतो. थोडा विचार करून तो अनिशाला कॉल करतो आणि तिला विचारतो की तू आमच्या गेटपाशी आली आहेस का? अनिशा विचारते की तुला कसं माहिती? जीवा तिला म्हणतो ते महत्त्वाचं नाही आहे, काव्याचं पुस्तक तूच घेऊन जाणार आहेस ना, मी काय सांगतोय ते ऐक. जीवा बोलत आता तेथून थोडा दूर जातो. इतक्यातच नंदिनी रूममध्ये कपडे घेऊन आलेले असते. जेव्हा ती बेडवरती इस्त्री केलेले कपडे ठेवते तेव्हा जीवाचं ते पत्र उडून नंदिनीच्या पायात पडतं. कसला कागद आहे ते पाहण्यासाठी जेव्हा नंदिनी ते पत्र घेते आणि वाचायला सुरुवात करते तेव्हा मात्र जबरदस्त हादरलेली असते. पत्र वाचल्यानंतर मात्र नंदिनीला जबरदस्त शॉक तर बसतोच, परंतु खूपच मोठा गैरसमज झालेला असतो. नंदिनीला वाटतं की बहुतेक नंदिनीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जीवाने पत्राद्वारे दिले आणि ती मनोमन चुकीचा वेगळा विचार करते की शेवटी जीवाना जे हवंय ते करण्यातच भलं आहे. त्यांनी पत्रातून का असेना माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले. याचाच अर्थ असा की जीवाला घटस्फोट हवाय आणि त्यांना जर तेच हवं असेल तर त्यांना जे हवंय तेच करेन मी. एका गैरसमजापोटी नंदिनीने खूप मोठं चुकीचं पाऊल उचललेलं असतं. इकडे काव्याला एका अननोन नंबरवरून फोन येतो. काव्य जेव्हा तो कॉल रिसीव्ह करते तेव्हा समोरून ॲडव्होकेट किल्लेदार बोलत आहेत असं सांगतात. काव्या त्यांना ओळखतच नसते. तर किल्लेदार आपली ओळख करून देतात की ॲडव्होकेट खैर यांच्याकडे तुम्ही डिवोर्ससाठी भेट घेतली होती ना तुम्ही त्यांची. तेव्हा काव्याला तो क्षण आठवतो आणि ती म्हणते की हो हो हो. ॲडव्होकेट किल्लेदार सांगतात की ॲडव्होकेट खैर आउट ऑफ टाऊन गेल्यामुळे त्यांनी ती केस माझ्या हाती सोपवली आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमची केस सेफ हातातच आहे. आम्ही एकत्रच फर्ममध्ये काम करतो. तुमची केस ही आमच्या फर्ममध्येच आली आहे. त्यानंतर ते फाईल घेऊन ती फाईल चेक करतात आणि काव्याला विचारतात की मी तुमची फाईल चेक केली आहे, म्हणजे तुम्हाला आता डिवोर्ससाठी नक्की काय कारण द्यायचं आहे? डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे फिजिकल हॅरेसमेंट की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स? ॲडव्होकेट किल्लेदार काही बरळत सुटलेले असतात
आणि वेळेवर काव्या त्यांना ओरडते की हो 1 मिनिट काय बोलताय तुम्ही हे सगळं. काव्या त्यांना जाब विचारते की तुम्ही माझी केस नीट स्टडी केली आहे का. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार हसत उत्तर देतात की हो, अहो तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव फक्त मिस्टर देशमुख असंच लिहिलं आहे, त्यांचं पूर्ण नाव लिहिलेलंच नाही आहे. तेव्हा काव्या त्या वकिलाला चांगलंच छापते किंवा नाही म्हणजे मी नावाच्या नवऱ्याचं नाव पूर्ण लिहिलं नाही, ते मात्र तुम्ही नीट चेक केलं आणि माझ्या केसचं काय ती स्टडी केलीच नाही आहे तुम्ही, तुम्हाला कळत नाही आहे का. किल्लेदार आता घाबरत विचारतात की मॅडम अहो असं कसं बोलताय तुम्ही माझ्याशी. काव्या वैतागून वकिलाला म्हणते, समजावण्याचा प्रयत्न करते की अहो माझे मिस्टर खूप चांगले आहेत आणि त्यांची फॅमिलीसुद्धा चांगली आहे, तुम्ही म्हणताय तसं काहीच नाही आहे. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार विचारतात की मॅडम तुम्ही म्हणजे मी तुमच्या नवऱ्याबद्दल असं बोललं तर तुम्हाला इतका राग आला, म्हणजे तुमचं नातं चांगलं चाललंय म्हणायचं. आम्हा वकिलांना खात्री करून घ्यावी लागते. आता गेल्या काही दिवसात मध्ये थोडा काळ गेलाय, त्यात तुमचं नातं सुधारलं आहे, हो की नाही. तेव्हा काव्या गप्पच होते. ॲडव्होकेट विचारतात की मॅडम बोला. काव्या त्यांच्यावरती खेकसते की ऐकते ना मी. काव्याने तो निर्णय जीवावरच्या रागाच्या भरात घेतला होता, परंतु आता वकिलांना ती स्पष्ट सांगते की हे बघा मला आत्ता कोणतीही केस फाईल करायची नाही आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा ॲडव्होकेट विचारतात की म्हणजे तुमचं नातं तुम्ही मान्य केलेत तर. काव्याला धक्काच बसतो. काव्या परत त्यांना एक गोष्ट क्लिअर करते की हे बघा मी माझ्या IASच्या अभ्यासावरती फोकस करायचं ठरवले, त्यामुळे मला आत्ता माझ्या नवऱ्याविरुद्ध कोणतीच केस फाईल करायची नाही आहे. काव्य इतके पॅनिक झाले, इतके चिडले म्हटल्यानंतर ॲडव्होकेट तिला सांगतात की अहो मॅडम एवढं चिडू नका, काय आम्ही सगळ्याच पेंडिंग केसेसला फोन करत होतो ना, म्हटलं तुम्हालाही करावं. काय आहे जर परत कधी तुमचा विचार बदललाच तर मग कळवा आम्हाला, असं सांगून ते फोन ठेवून देतात. काव्याला या सगळ्याचा अजून त्रास होतो, परंतु त्या त्रासाकडे दुर्लक्ष करत तिने स्वतःच्या स्वप्नाकडे वाट चालायला घेतलेली असते. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. गुरुजी घरी आलेले असतात आणि नंदिनीच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. गुरुजी तिला सांगतात की आत्ता तू जे ठरवलंयस तेच कर, तू स्वतःही मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर. तेव्हा नंदिनीला धक्का तर बसतोच. पार्थ अनिशाला पुस्तक द्यायला जाणार, जेव्हा त्याला विचारतो की अनिशाला पुस्तक द्यायला जातोयस ना, ते मी देतो, तू तुझं काम कंटिन्यू कर. पार्थ जीवाच्या हाती पुस्तक सोपवतो. जीवा गुपचूपपणे त्यामध्ये चिठ्ठी लपवतो आणि ती चिठ्ठी लपवत असतानाच नेमकं पाहते ती नंदिनी. आता नक्की काय घडेल. जीवाच्या पत्रामुळे निर्माण झालेला गोंधळ जीवा कसा निस्तरेल आणि नंदिनीची समजूत कशी घालेल, पाहणं मनोरंजक असतं.